छत्रपती संभाजीनगरमध्ये नीट घोटाळ्यावरून आता NSUI आक्रमक आहे। NSUI कडून क्रांती चौकात जोरदार निदर्शन आहेत। सरकारमध्ये शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आहे। खासदार कल्याण काळे आंदोलनात सहभागी सुद्धा आहेत। शिक्षक म्हणून आणि एज्युकेटर म्हणून आम्ही ह्या विद्यार्थ्यांमध्येच असतो, पालकांमध्ये असतो आणि आम्हाला माहिती आहे किती हे विद्यार्थी मेहनत करतात आणि पालक किती परिश्रम करून त्यांना शिकवतात। आणि अचानक NTA एक दिवस येऊन प्रेस रिलीज करतो, तुमचा पेपर रद्द झालाय आणि पेपर लीक झाल्यामुळे ह्या घटना घडत आहेत। तर यामध्ये कुठेतरी NTAचेच आतमधले अधिकारी सामील आहेत असं आम्हाला वाटतंय, त्याशिवाय हा पेपर बाहेर येणं शक्य नाहीये। कर्जाने पैसे काढले आणि आम्हाला ते शिक्षणासाठी पाठवलं आणि उसनवादींना पाठवलेलं आणि त्या दृष्टीने अभ्यास करून जर मॅनेज हे सरकारच्या दृष्टीने जर पेपर मॅनेज होत असतील आणि जे NTA आपण म्हणतो आणि सरकारला आपण मायबाप म्हणून बघतो, यांचे पूर्वीच रेट ठरलेले असतात। टेलिग्रामवर असे स्क्रीनशॉट व्हायरल होता की तुम्हाला पेपर पाहिजे का, तुम्हाला 20 लाख रुपयात पेपर मिळेल, या गोष्टी मिळेल। आणि खरं तर याच्यामध्ये खूप मोठं रॅकेट आहे, याच्यामध्ये मोठे मोठे अधिकारी देखील सामील, याच्यामध्ये मंत्र्यांचा देखील सहभाग असू शकतो। कारण आता जो 2026चा नीटचा पेपर झाला तो नीटच्या एक्झामच्या 1 महिन्या आधीच फुटला होता। तो टेलिग्रामवर इकडे तिकडे सगळे सोशल मीडिया साईटवर जशाचा तसा पेपर नीटला आला होता, तो पूर्ण फिरत होता। आणि जे लोक खरंच, जे आमच्यासारखे स्टुडंट जे खरंच मेहनत करतायत त्या लोकांसोबत खूप मोठा हे धोका झाला आहे। कारण पेपर फुटणे ही चांगली गोष्ट नाही आहे आणि नीटचा पेपर म्हणजे हा पूर्ण भारतात घेतला जातो डॉक्टर बनण्यासाठी। आणि जर का डॉक्टर बनण्यासाठी जर का हे सगळे घोळ होत असतील तर मग आपल्या देशाला कसे डॉक्टर भेटणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।